नमस्कार, मी श्रुती. आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण ब्लाऊज पीस वापरून छान अशी गुढीची साडी तयार करणार आहोत. इथे आपण ब्लाऊज पीस अशा पद्धतीने खोलून घेतले. पहा, एका बाजूला इथं मी 35 इंचाला मार्क केले आणि दुसऱ्या साईडच्या बाजूला इथं आपल्याला 20 इंचाला मार्क करून अशी क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे. आता जिथून आपण लाईन आखलेली आहे तिथून मी दोन्ही पार्ट सेपरेट करून घेतलेले आहेत. त्यानंतर मी तोच पार्ट इथे समोरच्या साईडने अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे. आता ब्लाऊज पीसच्या शेवटी इथं आपण 5.5 इंचाला मार्क करून घेणार आहोत. त्यानंतर जिथं आपण 20 इंच मार्क केलं होतं तिथंपर्यंत आपल्याला अशी क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे. त्यानंतर वरच्या साईडचं जे एक्स्ट्राचं कापड होतं ते इथं मी कट करून घेतलं. आता हे दोन्ही पार्ट इथं आपल्याला शिलाई करून घ्यायचे आहेत. आता आपण ह्याचे व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने इथं आपण झिगझॅग पॅटर्नमध्ये प्लेट्स तयार करून घेणार आहोत. पहा मी कशा पद्धतीने करते. तर एक प्लेट्स टाकून झाल्यानंतर इथं आपण मोजून घेणार आहोत. साधारण इथं आपल्याला 5 इंचाची प्लेट्स तयार करून घ्यायची आहेत. तर आपल्या सगळ्या प्लेट्स ह्या 5 इंचाचे येतील ह्याची काळजी घ्या. आता दुसरी प्लेट्ससुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने ठेवून घ्यायची आहे. प्लेट्स टाकत असताना सगळ्या प्लेट्स ह्या एकाच मापाच्या आणि व्यवस्थित येतील ह्याची काळजी घ्या. जर लहान मोठी प्लेट्स झाली तर आपलं कापड हे बाहेरच्या बाजूला येईल ह्याची काळजी घ्या. तर मी आता सेम त्याच पद्धतीने आपल्या सगळ्या प्लेट्स इथं तयार करून घेणार आहे. इथे आपली एक प्लेट टाकून झाल्यानंतर त्यावर हात फिरवून घ्यायचा, म्हणजे आपली प्लेट ही अगदी व्यवस्थित बसते आणि कापडसुद्धा सरकत नाही. व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने आपल्याला संपूर्ण ब्लाऊज पिसाच्या अशा पद्धतीने झिगझॅग पॅटर्नमध्ये प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहेत. मागील व्हिडिओमध्ये आपण फक्त 1 मीटर कापडापासून छान अशी गुढीची साडी तयार केली आहे. तो व्हिडिओसुद्धा नक्की पहा. इथे तुम्ही प्लेटची साईज ही कमी जास्ती करू शकता. तर इथं आपण 5 इंचाच्या प्लेट्स टाकल्या, त्या 5 इंचाप्रमाणे इथं आपल्या 10 ते 12 प्लेट्स तयार होतात. आपली जी शेवटची प्लेट आहे ती आपल्याला अशा पद्धतीने वरच्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे. पहा, इथे आपण सगळ्या प्लेट्स तयार करून घेतलेल्या आहेत. आता वरच्या साईडची जी आपली प्लेट आहे त्याच्या वरच्या साईडने 1 इंच मार्जिन सोडून जास्तीचं कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता आपण शिलाई करूयात. इथे आपल्या सगळ्या प्लेट्स अगदी व्यवस्थित अशा आपल्याला एकमेकावर ठेवून घ्यायच्या आहेत. आता आपण वरच्या साईडने इथं टीप देऊन घेतोय. आपली टीप देऊन झाल्यानंतर मागच्या साईडला जे एक्स्ट्राचं कापड आहे तिथं आपण अर्धा इंच इतपत फोल्ड करण्यासाठी कापड सोडून एक्स्ट्राचं कापड आहे ते इथं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण आतल्या साईडला फोल्ड करून इथं कडेने आपण एक टीप देऊन घेणार आहोत. व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने आपल्याला इथं शिलाई करून घ्यायची आहे. इथे आपण संपूर्ण मागील भागाला शिलाई करून घेतलेली आहे. आता आपल्याला वरच्या साईडला पॉकेट तयार करायचं आहे. तर त्यासाठी इथं मी हे 2 कापडाचे तुकडे घेतलेले आहेत. ह्याची उंची 6.5 इंच आणि रुंदी 6 इंच आहे. तर वरच्या साईडला मी इथं काठाचा वापर करणार आहे आणि खालच्या साईडला इथं आपण प्लेन फॅब्रिक वापरणार आहोत. तर आपल्याला दोन्ही साईडचे कोपरे अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहेत. पाहताय, आपल्या साडीचा काठ हा लहान होता म्हणून इथं मी 2 काठाचे तुकडे हे एकमेकांना जोडून घेतलेले आहेत. कापडाची रुंदी तुम्हाला तुमच्या प्लेट्सच्या साईजनुसार घ्यायची आहे आणि ह्याची रुंदी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता. आता आपण जो आपला प्लेन फॅब्रिक घेतलेला आहे त्याच्या कडासुद्धा आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून त्यावर आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. इथे आपण दोन्ही कापडाचे तुकडे हे उंचीच्या बाजूने फोल्ड करतोय आणि रुंदीच्या बाजूने आपल्याला ते ओपन ठेवायचे आहेत. इथे आपण जे कापडाचे तुकडे घेतलेत त्याची फक्त खालची बाजू तुम्ही इथं फोल्ड केली तरीसुद्धा चालेल. दोन्ही बाजू फोल्ड करणं गरजेचं नाही आहे. आता आपण ते साडीला जोडून घेणार आहोत.
तर इथं मी ही साडी घेते. वरच्या साईडचं जे एक्स्ट्राचं कापड आहे ते इथं आपण कट करून घेऊयात. आता सुरुवातीला आपला जो काठाचा भाग आहे तो आपल्याला वरच्या साईडने अशा पद्धतीने उलट ठेवून इथं आपल्याला अर्धा इंच इतपत मार्जिन सोडून शिलाई करून घ्यायची आहे. शिलाई झाल्यानंतर वरच्या साईडने तो आपण अशा पद्धतीने ओपन करून घेऊयात. आता गुढीला बांधण्यासाठी इथं आपण नॉट लावून घेणार आहोत. तर ह्या आपल्याला आतल्या साईडने इथं शिलाई करून घ्यायच्या आहेत. तर दोन्ही कोपऱ्याला इथं आपण 2 नॉटचे तुकडे जोडून घेणार आहोत. ही नॉट आपण साडीचं जे मागच्या साईडचं कापड कट केलं त्यातून मी तयार करून घेतलेली आहे. आता आपला जो दुसरा कापडाचा तुकडा आहे तो आपल्याला ह्यावर व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. आता इथं आपण अर्धा इंच इतपत एक्स्ट्रा मार्जिन घेतलं होतं त्यावर आपल्याला अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे तुम्हाला डायरेक्ट शिलाई द्यायला जमत नसेल तर तुम्ही टाचण्यांचा सुद्धा वापर करू शकता, म्हणजेच तुमचं कापड हे हलणार नाही. अगदी व्यवस्थित अशी कापडाच्या तिन्ही बाजूला इथं आपण शिलाई करून घेतोय. शिलाई संपताना इथं आपल्याला शिलाई लॉक करून घ्यायची आहे. आता आपण आपलं हे कापड मागच्या साईडला अशा पद्धतीने पलटून घेतोय. पहा, अगदी परफेक्ट असं आपला इथे पॉकेट तयार झालेला आहे. आता वरच्या साईडला जी आपण बांधण्यासाठी नॉट तयार केलेली आहे त्याला फ्लॉवर्स तयार करून घेऊयात. तर इथं मी आपल्या कापडाचे 3 बाय 3चे असे तुकडे घेतलेले आहेत. कापडाचा एक तुकडा मध्यात फोल्ड करून नॉटच्या वरच्या साईडने अशा पद्धतीने ठेवून आपल्याला खालच्या साईडने असं फोल्ड करून घ्यायचं आहे. तर इथे शिलाई लॉक करून घ्यायची आहे. दुसऱ्या साईडला सुद्धा आपण ह्याच पद्धतीने कापडाचा तुकडा मध्यात फोल्ड करून वरच्या साईडने ठेवून अशा पद्धतीने इथं आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. खालच्या साईडचा कोपरा हा वरच्या साईडला दुमडून घ्या, म्हणजेच आपलं कापड हे बाहेरच्या साईडला येत नाही. इथे आपली फक्त ब्लाऊज पीस वापरून 8 ते 10 मिनटात छान अशी गुढीची साडी तयार झाली आहे. तर तुम्हाला ह्या साडीची व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.